विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग ब मधील घनभूमिती हा भाग पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कर्तव्य भूमितीमध्ये घनभूमितीची एकूण 6 कृत्ये आहेत आणि त्या 6 पैकी प्रत्येक वर्षी तुम्हाला पेपरला एक प्रश्न विचारला जातो। त्यामुळे आपण जर घनभूमितीची ही 6 कृत्ये बिनचूक अशी सोडवली, त्याचा सराव केला, तर परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आपण पाहू। प्रश्न पहिला जो आहे तो असा आहे, ज्याची लांबी व रुंदी सारखी 4 सेंटीमीटर व उंची 6 सेंटीमीटर आहे, अशा समचतुष्कोणाकृती घनाचा अणुविक्षेप प्लॅन व उदविक्षेप इलेव्हेशन काढा। विद्यार्थी मित्रांनो, घन म्हणजे भरीव ठोकळा। भरीव ठोकळा तुम्हाला कोणत्या आकाराचा दिलेला आहे, तर समचतुष्कोणाकृती घन म्हणजे स्क्वेअर प्रिझम। तो ठोकळा या प्रकारचा आहे, तो भरीव आहे। यामध्ये आपल्याला याचा प्लॅन आणि इलेव्हेशन काढायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अणुविक्षेप म्हणजे प्लॅन आणि उदविक्षेप म्हणजे इलेव्हेशन। आता आपण ते समजून घेऊया। ज्यावेळेस या ठोकळ्याला आपण वरच्या दिशेने पाहू, त्यावेळेस आपल्याला त्याचा प्लॅन म्हणजेच अणुविक्षेप दिसेल, आणि याच ठोकळ्याला ज्यावेळेस आपण समोरून पाहू, त्यावेळेस त्याचा उदविक्षेप म्हणजे इलेव्हेशन दिसणार आहे। त्याचप्रमाणे याच ठोकळ्याला आपण बाजूने जर पाहिलं, तर आपल्याला उदविक्षेप इलेव्हेशन दिसणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपलं घर बांधायला घेतो, त्यावेळेस त्याचा प्लॅन आपण इंजिनियर कडनं काढत असतो। तो प्लॅन म्हणजे काय असतो, तर ते घर वरून जर आपण पाहिलं, तर त्याचा आपल्याला प्लॅन दिसतोय, आणि तेच घर समोरून कसं दिसतंय, बाजूनी कसं दिसतंय, याचं तो इंजिनियर काय करत असतो, इलेव्हेशन देत असतो। आता आपण या समचतुष्कोणाकृती घनाचा प्लॅन आणि इलेव्हेशन आपण काढणार आहोत। चला तर मग कृती करूया। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला तुम्हाला दिसत असेल, हा स्क्वेअर दिलाय। हा स्क्वेअर किती दिलाय, त्याची लांबी व रुंदी 4 सेंटीमीटर, ही 4 आहे, ही 4 आहे आणि ही 4 आहे, आणि याची उंची किती दिली, तर 6 सेंटीमीटर दिलेली आहे। ही उंची आपण 6 घेत आहोत। याचा आपल्याला प्लॅन आणि इलेव्हेशन इथे काढणार आहोत। चला कृती करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याची लांबी रुंदी सारखी आहे असा चौरस आपल्याला इथे काढायचा आहे। तुम्ही जर एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील 12व्या क्रमांकाचं उदाहरण जर पाहिलं, तर त्यामध्ये मी तुम्हाला समान बाजू असलेला चौरस सोप्या पद्धतीने कसा काढायचा आहे ते कृत्य मी तिथे शिकवलेलं आहे। ते जर कृत्य तुम्हाला पाहायचं असेल, तर वरील आय बटनावर क्लिक करून आपण ते कृत्य पाहू शकता। चला, एक आपण 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरचा चौरस काढूया। इथे आपण त्यासाठी एक रेषा घेतोय। ही रेषा मी कशी घेतलेली आहे, अखंड घेतलेली आहे, आणि या रेषेवर बरोबर इथे मधोमध 4 सेंटीमीटर बाजू असलेली रेषा घेतलेली आहे। दोन्ही बिंदू ठळक करतोय, याला नाव द्या ए आणि
याला नाव द्या बी. ही बाजू आपण 4 सेंटीमीटर घेतलेली आहे, म्हणून इथे त्याचं अंतर लिहितोय 4 सेंटीमीटर. आता कंपासची मदत लागणार आहे, कारण की आपल्याला इथे 90 डिग्रीचा म्हणजे 90 अंश मापाचा कोन करायचा आहे. ए बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, अंदाजे एक कंस करा. तीच कृती बी बिंदूमधून करून घ्या. इथे तुम्हाला हा एक बिंदू मिळालाय, हा एक बिंदू मिळालाय, हा एक बिंदू मिळालाय आणि हा एक बिंदू मिळालाय. ते सगळे बिंदू ठळक केले. या पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून निम्म्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे कंपासमध्ये घेऊन पहिला कंस केलाय, दुसरा कंस केलाय. तीच कृती इथे करून घेतलेली आहे. या पद्धतीने दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले आहेत तो बिंदू ठळक केलाय. इकडे पण तीच कृती करून घेतली आहे. आता ए बिंदू आणि बी बिंदू मी काय करतोय, जोडतोय रेषेच्या मदतीने. ही रेषा तुम्हाला जेवढी वर नेता येईल, जितकी वर नेता येईल तितकी वर घेऊन जायची आहे. त्याच पद्धतीने हा बिंदू आपण आता बी बिंदूशी जोडलाय. या दोन्ही रेषा आपल्याला जास्त वर न्यायच्या आहेत. या पद्धतीने आता आपण कंपासमध्ये ए बी इतका अंतर घेतोय आणि या ए बिंदूतून या उभ्या लंबावर कंस केलाय. त्याचप्रमाणे या बी बिंदूतून या उभ्या लंबावर कंस केलाय. हा कंस उभ्या रेषेला जिथे छेदलाय तिथे बिंदू ठळक केले आहेत आणि दोन्ही बिंदू रेषेच्या मदतीने जोडायचे आहेत. या पद्धतीने हा आपला प्रश्नात दिल्याप्रमाणे ए बी सी डी 4 सेंटीमीटर बाजू असलेला, लांबी आणि रुंदी असलेला चौकोन तयार झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, कंपासमध्ये आपल्याला 1 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि या डी बिंदूतून या उभ्या लंबावर एक कंस करायचा आहे. त्याच पद्धतीने सी बिंदूतून ही या उभ्या लंबावर कंस करायचा आहे. कंस केल्यानंतर हा कंस उभ्या रेषेला जिथे छेदला आहे ते बिंदू ठळक केलेले आहेत आणि त्या बिंदूला आपण नाव देतोय ई एफ. ई आणि एफ आपण रेषेच्या मदतीने जोडतोय. जोडत असताना ही जी रेषा आहे ती उजव्या बाजूला अशी थोडी बाहेर लांब न्यायची आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर एफ बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, सी इतका अंतर घेतलंय आणि असा इथे कंस केलाय. त्यानंतर बी इतका अंतर कंपासमध्ये घेतलंय आणि इथे दुसरा कंस केलाय. या पद्धतीने हे दोन्ही कंस या आडव्या रेषेला जिथे छेदलेत तो बिंदू ठळक केलाय. पहिला बिंदू ठळक केलाय त्याला नाव दिलंय पी. दुसरा बिंदू ठळक केलाय त्याला नाव दिलंय क्यू. ज्या पद्धतीने आपण ए आणि बी बिंदूवर कृती केली होती, म्हणजे 90 अंशाचा कोन मापक न वापरता इथे केला होता, त्याच पद्धतीने इथे कृती करायची आहे. पी बिंदूतून आपण एक लंब टाकणार आहोत. कंस केलाय. कंसासाठी कंपासमध्ये अंदाजे अंतर घेतलंय. पहा, पहिला बिंदू ठळक केलाय,
दुसरा बिंदू ठळक केलाय, हा पहिला बिंदू ठळक केलाय, हा दुसरा ठळक केलाय. पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय, कंस केलाय. दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर कंस केलाय. ही कृती इकडे करून घेणार आहोत आपण. पहा, दोन्ही कंस एकमेकांना जेथे छेदले आहेत ते बिंदू ठळक केले आहेत आणि पी बिंदू आणि हा ठळक केलेला बिंदू जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने. त्यानंतर क्यू बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नात दिल्याप्रमाणे इथे 4 सेंटीमीटर लांबी रुंदीचा चौरस काढलाय. त्याला ABCD असं नाव दिलंय आणि चौरस काढतानाच आपण ए बिंदूतून ही जी लंबरेषा जाते ती आपण एकदम वर अशी घेतलेली आहे. बी बिंदूतून जाणारी लंबरेषा वर अशी घेतलेली आहे. इथे आपण 1 सेंटीमीटर अंतर घेतलंय. ते तुम्ही अंदाजे घेऊ शकता, पण 1 सेंटीमीटर घ्या. 1 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण इथे एक रेषा घेतलेली आहे. इथे ए बिंदू मिळालाय, इथे एफ बिंदू मिळालाय. त्यानंतर एफ बिंदूतून सी इतका अंतर घेऊन आपण पी बिंदू मिळवलाय. त्यानंतर एफ ते बी इतका अंतर कंपासमध्ये घेऊन आपण क्यू बिंदू मिळवलाय. त्यानंतर पी आणि क्यू मधून आपण काय केलेत, लंब काढलेत. हे रेषा आपण एकसारख्या वर घेऊन गेलोय, कारण की या समचतुष्कोणाकृती घनाची उंची जी आहे ती आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजेच या चौरसापेक्षा ती जास्त असणार आहे, म्हणून आपण त्या रेषा काय केलेल्या आहेत, जास्त वर घेऊन गेलो आहोत. त्यानंतर कंपासमध्ये मोजून पट्टीच्या मदतीने 6 सेंटीमीटर इतका अंतर आपण घेतलेलं आहे आणि कंपासचं लोखंडी टोक ई बिंदूवर टेकवून पहिला कंस केलाय. त्यानंतर अंतर न बदलता एफ बिंदूतून दुसरा कंस केलाय, पी बिंदूतून कंस केलाय आणि क्यू बिंदूतून कंस केलाय. कंपासमध्ये अंतर जे आहे ते आहे 6 सेंटीमीटर, कारण की इथे या घनाची उंची जी दिली आहे ती 6 सेंटीमीटर दिलेली आहे. आता आपण पहिला बिंदू ठळक केलाय, याला नाव दिलंय एच. हा दुसरा बिंदू ठळक केलाय, याला नाव दिलंय जी. हा पुढचा बिंदू ठळक केलाय, याला नाव दिलंय एस. आणि हा बिंदू ठळक केलाय, याला नाव दिलंय आर. आता एच जी हे बिंदू जोडतोय आणि ही रेषा ठळक काढतोय. SR ठळक काढतोय. आता EFGH हा जो आयत आहे तो मी काय करतोय, डार्क करतोय. त्यानंतर हा जो आयत आहे PQRS तो देखील मी काय करतोय, गडद करतोय. त्यानंतर मुख्य ज्या आकृत्या आहेत त्या आपण काय केले आहेत, डार्क केलाय. हा चौकोन डार्क केलाय आणि हे 2 आयत डार्क केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आता नावे देणार आहोत. इथे नाव द्यायचं आहे अणुविक्षेप. अणुविक्षेप म्हणजेच प्लॅन. वरून म्हणजे टॉप व्ह्यू. अणुविक्षेप हा वरून दिसतोय. ही नावे द्यायला विसरायचं नाही. आता इथे आपण लिहिणार आहोत उदविक्षेप. उदविक्षेप समोरून.
उदविक्षेप समोरून, म्हणजेच इलेव्हेशन जे आहे ते फ्रंट साईडचं असं त्याचा अर्थ होतोय. इथे उदविक्षेप बाजूने, म्हणजेच इलेव्हेशन जे आहे ते साईडने कसं दिसणार ते इथे आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक छोटी आकृती काढायची आहे. ती कशी काढायची तर पहा, हे जे अंतर आहे हे आहे 4 सेंटीमीटर आणि याची जी उंची दिली आहे ती दाखवायची आहे इथे 6 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, ही अशी आकृती काढायला इथे विसरायचं नाही. ही आकृती काढावीच लागते. त्याबरोबर या पद्धतीचं कृत्य सोडून आपल्याला इथे एक याचं नाव द्यायचंय, ते आपण आता देऊया. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने उदाहरण सोडून झाल्यानंतर येथे या समचतुष्कोणाकृती घनाची छोटी आकृती काढायची आहे, त्याची मापे लिहायची आहेत आणि याच उदाहरणाशेजारी तुम्हाला उदाहरणात आपल्याला समचतुष्कोणाकृती घनाचा अनुविक्षेप आणि उदविक्षेप काढायला सांगितला होता. त्या उदाहरणाशेजारी समचतुष्कोणाकृती घन असं लिहायचं आहे. घनभूमितीमध्ये एकूण 6 उदाहरणं आहेत. त्यापैकी पहिलं उदाहरण आपण आज सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाच्या आधीचं जे उदाहरण आहे कर्तव्य भूमिती विभाग अ मधील 20व्या क्रमांकाचं, ते उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही ते उदाहरण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या पुढची घनभूमितीची उदाहरणे आणि त्याचबरोबर एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमधील विविध विषयाची चित्रकलेची प्रात्यक्षिके आपल्याला पाहायची असतील तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.